20 वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून बसलेल्या कर्मचाऱ्याची बदली 15 दिवसात न झाल्यास पालकमंत्र्यांना घेराव. माजी सैनिक कुमार कांबळे यांचा इशारा. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात 20 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी आप्पासाहेब पाटील यांची तात्काळ बदली करावी, अन्यथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी सैनिक आयुष्मान कुमार गोविंद कांबळे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कांबळे यांनी म्हटलं आहे की दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आप्पासाहेब पाटील यांच्या विरोधात लेखी तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर 28 एप्रिल रोजी स्मरणपत्र देण्यात आलं, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकाच जागेवर 20 वर्षांहून अधिक काळ तळ ठोकून बसलेल्या आप्पासाहेब पाटील यांची 15 दिवसांच्या आत बदली करण्यात यावी, अन्यथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं कांबळे यांनी म्हटलं आहे. घेराव आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी महेंद्र गाडे, अरविंद कांबळे, युसुफ शेख, बक्ष बेपारी, गणेश कांबळे, वसीम काझी, शहाबुद्दीन शेख, स्वप्नील दडणवार, जयसिंग साळुंखे आदी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्ष सांगली जिल्ह्याच्या वतीने आमच्या पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मेजर कुमार साहेब कांबळे यांनी दिनांक 6/4/2026 रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाचा विषय असा होता, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आप्पासाहेब पाटील नावाचे गृहस्थ गेल्या 20 वर्षापासून एकाच ठिकाणी तळ ठोकून बसलेले आहेत. त्यांना टेबल सम्राट म्हणून असं आम्ही त्यांचं नाव ठेवलेलं आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार एखादा कर्मचारी किंवा एखादा अधिकारी 3 किंवा 5 वर्षापेक्षा अधिक काळ राहू शकत नाही. पण हा आप्पासाहेब पाटील नावाचा माणूस गेले 20 वर्षापासून या ठिकाणी एकाच ठिकाणी कामावरती तळ ठोकून बसला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मेजर कुमार कांबळे यांनी निवेदन दिलं होतं, परंतु त्या निवेदनाचा कोणताच विचार न केल्यामुळे दिनांक 28/4/2026 रोजी पक्षाच्या वतीने पुन्हा जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्षात भेटून स्मरणपत्र दिलं. त्यावरही कोणती कारवाई झाली नसल्यामुळे आज आम्ही पक्षाच्या वतीनं 1 दिवस धरणे आंदोलन कलेक्टरसमोर बसलेलो आहोत. कलेक्टर साहेबांना मला एवढं विनंती करायची आहे की गेले 10 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये 5 ते 7 कलेक्टरांची बदली झाली, परंतु आप्पासाहेब पाटील यांची बदली होत नाही. म्हणजे आप्पासाहेब पाटील कलेक्टर आहेत का कलेक्टर पी आहेत हे कळायला मार्ग नाही. येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर आप्पासाहेब पाटील यांची बदली झाली नाही तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आम्ही घेराव घालणार. त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.